NET 2024 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया. 5 वजा 2 वर्गमूळ 3 ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे असं विचारलेलं आहे. तर ही संख्या अपरिमेय आहे का? तर ठीक, ही संख्या अपरिमेय आहे. का बरं अपरिमेय आहे? कारण ही संख्या परिमेय तर नाही, कारण परिमेय संख्यामध्ये ज्या काही वर्गमूळ संख्या असतात, ज्यांचा वर्गमूळ करता येत नाही त्या संख्या परिमेय नसतात. त्याच्यामुळे ही संख्या परिमेय नाही. म्हणजे 5 वजा 2 वर्गमूळ 3 हे पण अपरिमेय संख्या वर्गमूळातच याचं उत्तर आहे. त्यामुळे ही संख्या अपरिमेय आहे. अपरिमेय आणि अपरिमेय दोन्ही नाही आणि पूर्णांक संख्या तर नाही. पूर्णांक संख्या म्हणजेच कोणत्या? तर 0 सगळ्या धन संख्या आणि सगळ्या ऋण संख्या म्हणजेच पूर्णांक संख्या. ठीक आहे. तर 5 वर्गमूळ 2 ही संख्या अपरिमेय प्रकारची आहे. ठीक आहे. अपरिमेय संख्या म्हणजेच काय? तर ज्या संख्यांचं वर्गमूळ करता येत नाही त्या सगळ्या अपरिमेय आहेत. आणि ज्या संख्या म्हणजे आता 4.315678322 आता दशांश नंतर असा सिक्वेन्स नसतो त्यांचा येण्याचा. या सगळ्या पण अपरिमेय संख्या आहेत. ठीक आहे. पुढचं गणित आहे 3 चा घातांक x अधिक 3 चा घातांक y बरोबर 36 आहे आणि x अधिक y घातांकाची बेरीज किती दिलेली आहे? 5 दिलेली आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे 3 चा घातांक x वजा y असेल तर किती आहे? तर x अधिक y बरोबर 5 दिलेला आहे. ही एक हिंट आहे. मग आता समजा जर x 1 असेल आणि y 4 असेल असं पण असू शकतं. त्यावेळेस याची व्हॅल्यू काय येईल बघा. जर x 1 असेल तर 3 चा घातांक 1 आणि जर y 4 असेल तर 3 चा घातांक 4 बरोबर किती येतं बघा. 3 चा घातांक 1 असेल तर 1 आणि 3 चा घातांक जर 4 असेल तर किती येईल? 81 येईल. कारण 3 चा घातांक 3 असेल तर 27 आणि 3 चा घातांक 4 81 येईल. ठीक आहे. 81 अधिक 3 किती येईल? 84. तर हे नाही येणार. तर आपल्याला हे आलं पाहिजे 36 आलं पाहिजे याचं उत्तर. आपण असं घेऊ शकतो x बरोबर 2 घेऊ शकतो आणि y किंवा x बरोबर 3 घेऊया आणि y बरोबर 2 घेऊया. ठीक आहे. 3 अधिक 2 बरोबर 5. आता हे करून बघूया. ठीक आहे. तर 3 चा घातांक 2 अधिक 3 चा घातांक 3 चा घातांक 3 अधिक 3 चा घातांक 2 करून घेऊया. 3 चा घातांक 3 म्हणजे किती? 27 अधिक 3 चा घातांक 2 म्हणजे 9. 36 बरोबर होतं हे. ठीक आहे. इथं 2 अधिक 3 पण असू शकते. काही प्रॉब्लेम नाही. पण आता इथं आपल्याला x वजा y करायचं त्याच्यामुळे मी पहिली संख्या मोठी घेतलेली आहे. मग आता x बरोबर 3 मिळालेला आहे आणि y बरोबर 2 मिळालेला आहे. मग आता 3 चा घातांक x वजा y. x वजा y करा मग 3 वजा 2 बरोबर किती येईल? 1 येईल. म्हणजे x वजा y किती मिळालेला आहे? 1 मिळालेला आहे. मग आता 3 चा घातांक x वजा y म्हणजेच किती? 3 चा घातांक 1 म्हणजेच किती? 3 आपलं उत्तर येईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक